डेटिंग ॲपवरचा मिसमॅच. पुण्यात राहणाऱ्या आयुषचा स्वभाव मुळात थोडासा अबोल, पण मनाने खूप संवेदनशील. इंजिनिअरिंग झाल्यावर आयुष एका IT कंपनीत नोकरी करू लागला. वयाची 30शी ओलांडली तरी अजूनही त्याचं लग्नाचं काही झालं नव्हतं. आईवडिलांनी स्थळ दाखवून कंटाळा केला होता. "अरे बाबा, कधीपर्यंत वाट बघू तुझ्या मिस परफेक्टची?" आईच्या या संवादावर तो नेहमी हसून वेळ मारून नेत असे. एक दिवस मित्राच्या जोरावर आयुषने एक डेटिंग ॲप डाउनलोड केलं. नाव होतं हर्टस्कॅन. सुरुवातीला त्याला हे सगळं फारच फिल्मी आणि कृत्रिम वाटलं. पण क्युरिओसिटी भारी वस्तू असते. एकदा अकाउंट तयार झालं की स्वाईप करायला सुरुवात झाली. काही दिवसांनी त्याची स्वरा नावाच्या मुलीशी मॅच झाली. स्वरा छान वाटत होती. प्रोफाईलवरती ती पुस्तकं वाचते, ट्रेकिंगला जाते आणि कॅफेमध्ये कविता लिहिते असं म्हटलं होतं. दोघांचा इंटरेस्ट पण जुळला. दोघंही इंट्रोवर्ट, दोघंही शुद्ध शाकाहारी आणि दोघांनाही फ्रेंड्स ही मालिका आवडायची. गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला मेसेजेस, मग कॉल्स आणि शेवटी व्हिडिओ कॉल्सपर्यंत पोचलं. स्वरा कधी फार सार्कॅस्टिक करायची, पण आयुषला ती स्टाईलच आवडली. एका महिन्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं. FC रोडवरील एका बुक कॅफेमध्ये. भेटीचा दिवस. आयुष नेहमीसारखा साधा शर्ट आणि जीन्स घालून वेळेत पोचला. थोडा घाबरलाच होता. मोबाईलमध्ये स्वरा नावाच्या प्रोफाईलवर फोटो बघत बसला होता. शॉर्ट हेअर, स्पेक्टॅकल्स, हलकी स्मित. 10 मिनिटांनी एक मुलगी दरवाजातून आत आली. केस मोकळे, मोठे झुमके, हातात फोन आणि चेहऱ्यावर थोडंसं चिडचिडलेलं एक्सप्रेशन. "एक्सक्यूज मी आयुष?" "हो." "तू स्वरा?" "हो, ऑब्व्हियसली." ती खुर्चीत बसली, फोन बाजूला ठेवला आणि म्हणाली, "ट्रॅफिकने नुसतं डोकं फिरवलं. तुला किती वेळ झाला?" "साधारण 10 मिनिट झाली," आयुष म्हणाला. पहिल्या 5 मिनिटात आयुषला जाणवलं की फोनवर जेवढी स्वरा इंटरेस्टिंग वाटली होती, प्रत्यक्षात ती तितकीशी जमवून आणलेली वाटत होती. स्वरा बिनधास्त होती, पण थोडीशी रूढ. कॅफेच्या वेटरशी बोलताना तिचा आवाज जरा जास्तच चढा होता. तिला कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट नाही असं वाटत होतं. "तुला खरंच बुक्स वाचायला आवडतात का?" आयुषने विचारलं. "ते फक्त फिल्टरसाठी टाकलं होतं. ॲक्च्युली मला नेटफ्लिक्सवर क्राईम थ्रिलर बघायला जास्त आवडतं." तिने थोडासा उबग घेत उत्तर दिलं. आता आयुषच्या मनात शंकेचं वादळ चालू झाले. आपण ज्या स्वराशी 1 महिना बोललो ती हीच आहे? फ्रेंड्स बघितली आहेस ना? फ्रेंड्स? अरे ती सिरीज काय 90s लोकांसाठी होती. आता तर डार्क, यू, ब्रेकिंग बॅड बघतात लोक. हसत हसत तिने आयुषला बोरिंग असं अप्रत्यक्ष सांगून टाकलं. आता मात्र आयुष समजून गेला. डेटिंग ॲपवरचं मॅचिंग अल्गोरिदम चुकलंय की काय? ती भेट फार ऑकवर्ड झाली. आयुष जास्त काही बोलायचा नाही. बिल त्यानेच दिलं आणि बाहेर पडताना एकमेकांना नाईस मीटिंग यू असं खोटं हसत सांगून दोघं वेगळे झाले. घरी परतल्यावर आईने विचारलं, "कसा झाला तर आपला डेट?" आयुषने हसत उत्तर दिलं, "आई, तुझी स्थळ चांगली होती गं. कमीत कमी सच्ची तरी होती." कथेचा शेवट. आयुषने त्या दिवशी ॲप अनइन्स्टॉल केलं. पण त्या अनुभवाने त्याला एक गोष्ट शिकवली. प्रोफाईलवरचं व्यक्तिमत्व आणि प्रत्यक्ष माणूस यात फार मोठा फरक असतो. कधी मिसमॅचसुद्धा एक चांगला अनुभव ठरतो. निदान त्यातून कळतं की आपल्याला खरं काय हवं आहे. समाप्त.